मित्रांनो, रशूस सेवा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला उपमा कसा बनवायचा ते सांगणार आहे। ह्या उपम्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। ह्या वाटीचं माप ह्या ज्या मी खाली वाट्या ठेवलेला आहे त्यापेक्षा थोडं मोठं आहे, तुम्ही बघू शकता। उपम्यासाठी आपल्याला हा रवा व्यवस्थितरित्या 4 ते 5 मिनिट मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। ह्या उपम्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया। मी इथे मध्यम आकाराचा एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे। त्यानंतर थोडे शेंगदाणे, 2 ते 3 मिरच्यांचं प्रमाण हे तुमच्या मनावर आहे। त्यानंतर कढीपत्ता, डाळ्या व वाटाण्याचे दाणे। आता आपण उपम्यासाठी हा रवा भाजून घेऊया। मी आता इथे कढई तपायला ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम ही मंद आहे। आता आपण यात रवा टाकूया आणि व्यवस्थितरित्या त्याला भाजायचा आहे। अगदी एक एक दाणा याचा भाजला गेला पाहिजे, त्यामुळे रवा हा अतिशय मऊसूत आणि मोकळा होतो। इथे रवा हा व्यवस्थितरित्या भाजला गेलेला आहे आणि मी गॅसची फ्लेम ही अतिशय कमी ठेवलेली आहे। कमी फ्लेमवरच ह्या रव्याला भाजायचं आहे। आता हा रवा एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। आता आपण इथे 1 ते 1.5 पडी तेल टाकूया। आता मी रवा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आता हे तेल तपल्यानंतर त्यात आपण जिरं मोहरीची फोडणी देऊया। आता आपण यात जिरं मोहरी टाकूया। नंतर मिरच्या, त्यानंतर शेंगदाणे। आता शेंगदाणे व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर डाळ्या, आणि शेवटी त्यामध्ये आपण मटर म्हणजे वाटाण्याची डाळ। यामध्ये किंचित असं मी मीठ टाकत आहे। त्यावर झाकण ठेवायचं, कारण तोपर्यंत वाटाण्याचे दाणे आणि कांदा हा सॉफ्ट होईल। झाकण हे 3 ते 4 मिनिट ठेवायचं आणि चेक करून घ्यायचं वाटाण्याचे दाणे हे सॉफ्ट झाले की नाही। आता आपण झाकण उघडूया। कांदा हा मऊ झालेला आहे आणि दाणे हे शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण यात रवा टाकूया। रव्यालाही व्यवस्थितरित्या मिक्स करायचे आहे। आपण एका साईडला एका पातेल्यात पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेच पाणी आपल्याला ह्या रव्यामध्ये टाकायचे आहे। आता आपल्याला यात गरम पाणी टाकायचे आहे। त्याला व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचे आणि त्यानंतर परत गरम पाणी टाकायचे। गरम पाणी यासाठी की गरम पाण्याने उपमा अतिशय छान असा फुलतो। आता आपल्याला त्यात चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे। आपण आधीही मीठ टाकलं। आता यावर एक वाफ येईपर्यंत झाकण ठेवायचं। आता आपण झाकण उघडूया। मस्तपैकी वाफ आलेली आहे। यात आता आपण शेवटी कोथिंबीर ऍड करूया। तुम्ही उपमा बघू शकता, अतिशय छान मोकळा असा झालेला आहे। इथे उपमा रेडी आहे। उपमा अतिशय चविष्ट असा झालेला आहे आणि मोकळाही झालेला आहे। रवा आधी भाजल्यामुळे
आणि त्यामध्ये गरम पाणी आपण त्याच्यामध्ये टाकल्यामुळे उपमा हा अतिशय छान असा फुललेला आहे आणि मोकळा मोकळाही झालेला आहे। कमीत कमी तेलामध्ये मी हा उपमा तयार केलेला आहे। तुम्हाला जर ही उपम्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।